Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. बेकायदेशीररित्या भारतात घुसलेल्या बांगलादेशींनी आता सरतेशेवटी पश्चिम बंगालमधनं पळ काढायला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतःच हे सांगितलेलं आहे की ते भारतात नेमके घुसलेच कसे. गेल्या अनेक वर्षांपासून आणि खास करून मुंबई महानगरपालिका किंवा बंगाल विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घुसखोर बांगलादेशींचा मुद्दा हा प्रचंड तापलेला होता. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधनं हे समजून घेऊया की हे बांगलादेशी नेमके भारतात घुसतात कसे आणि आता सरकार त्याच्याबद्दल नेमकं काय करतंय. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. बांगलादेशची भारताला लागून असलेली जी सीमा आहे ती साधारणतः 4000 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे, ज्याच्यामधली जवळपास 2-2.5 किलोमीटरची सीमा जी आहे ना ती एकट्या बंगाललाच लागून आहे. अशात बांगलादेशमधून सगळ्यात जास्त मायग्रेशन किंवा स्थलांतरित किंवा जे घुसखोर आहेत ते बंगाल मार्फतच भारतात घुसतात असं आपण साधारणतः पाहतोय. बंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबाद या दोन पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती सुद्धा आहे आणि आता तिथेच होल्डिंग सेंटर्स सुद्धा हे पश्चिम बंगाल सरकारने लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये DDD मॉडेल हे आपल्याला पाहायला मिळतं. DDD म्हणजेच डिटेक्ट, डिलीट अँड डिपोर्ट. डिटेक्ट म्हणजेच शोधा, बेकायदेशीररित्या जे घुसलेले आहेत, जे संशयित आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे. डिलीट म्हणजे बेकायदेशीररित्या घुसून जी त्यांनी काही कागदपत्र बनवलेली असतील, जो काही डेटाबेस त्यांच्या संदर्भातला भारतातला उपलब्ध आहे त्याच्यातनं त्यांचं नाव हे कायमस्वरूपी हटवायचंच, म्हणजे डिलीट करून टाकायचं. आणि डिपोर्ट म्हणजे जे बेकायदेशीर आहेत, ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, अशा सगळ्यांना किंवा या घुसखोरांना देशाबाहेर काढून टाकायचं. आता मूळ मुद्दा हा की हे बांगलादेशी नेमके भारतात घुसतातच कसे. अर्थात याच्यावरनं राजकारण सुद्धा होतं, पण राजकारणाचा मुद्दा आपण थोडं नंतर बघू. मूळ मुद्दा आहे की हे घुसतात कसे. बांगलादेशच्या कुश्तिया जिल्ह्यातील कारपेंटरने सांगितल्यानुसार मिडलमॅन म्हणजेच दलाल म्हणून सुद्धा जे काम करतात ते रात्री BSFच्या गस्तीवर विशेष लक्ष ठेवून असतात. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स जी असते आपली, त्यांची तिथे रात्री पेट्रोलिंग सुरू असतं, गस्त घातली जाते आणि त्याच्यावर ते विशेष लक्ष ठेवून असतात. जरा कुठे गॅप दिसली, म्हणजे एखाद्या ठिकाणी आता तिथे जवान नाहीच आहे असं तो एखादी गॅप त्यांना दिसली की ते लगेच ते हेरतात आणि तिथनं या बांगलादेशींना भारतात सोडलं जातं किंवा त्यांची तिथनं घुसखोरी जी आहे ती सुरू होते. प्रत्येक माणशी याच्यासाठी दलाल 7 ते 8 हजार रुपये घेतात आणि अशा 5 ते 6 जणांच्या टीम्स तिथे काम करतायत असं एका बांगलादेशी स्थलांतरितानेच लोकल YouTube चॅनल हाल्दिया लाईव्हशी बोलताना सांगितलेलं आहे. कधी कधी तर अख्खी रात्र वाट पाहावी लागते की आता तर तिकडे गस्त सुरू आहे, एखादा BSF जवान तिकडनं नाहीये आहे, या सगळ्या गोष्टींवर जी नजर ठेवली जाते त्यामुळे अख्खी रात्रभर सुद्धा वाट बघावी लागते आणि कधी कधी तर हे काम अवघ्या 10 मिनिटांमध्ये सुद्धा होतं असंही त्या व्यक्तीने सांगितलेलं आहे. ही व्यक्ती केरळमध्ये काम करायला होती आणि आता त्यांच्याकडे मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर ID कार्ड जे आहे किंवा आधार कार्ड जे आहे त्या सगळ्यांची माहिती मागितली जाते, पण त्यांच्याकडे ती माहिती किंवा हे कागदपत्र नाहीच आहेत आणि म्हणून आता हे काही जण जे आहेत हे आता बॉर्डरवर गेलेले सुद्धा आहेत परतीच्या मार्गावर. बंगळुरूमध्ये सुद्धा असलेल्या एका बांगलादेशी घुसखोरानेही हे सांगितलेलं आहे की सीमेवर सैनिक असून सुद्धा एका दलालाला 20,000 रुपये देऊन तो भारतात घुसलेला आहे. आता भारतात आल्यावर काही ना काही ओळखपत्राचा जुगाड हात करावाच लागतो. एक आधार कार्ड अरेंज त्याने केलं सुद्धा आणि त्याच्यासाठी त्याने फक्त 2 ते 3 हजार रुपये मोजलेले आहेत, ज्याच्या बदल्यात त्याला एका ओळखपत्र जे आहे हे सहज मॅनेज करता आलं किंवा अरेंज करता आलं आणि त्याच्यानंतर तो ट्रेनने बंगळुरूला सुद्धा आलेला होता. सो अशा खूप साऱ्या स्टोरीज आहेत की हे कशा पद्धतीने काही दलालच्या मार्फत किंवा अगदी 2,000, 8,000 ह्या सगळ्या उड्या पैशांचा जुगाड करून ते अख्खा देश जो आहे तो बदलतात, दुसऱ्या देशात येऊन स्थिरावतात सुद्धा. आणखी सुद्धा एका बेकायदेशीररित्या बंगालमध्ये घुसलेल्या स्थलांतरिताने ABP न्यूजशी बोलताना सांगितलेलं आहे की बंगालमध्ये घुसल्यानंतर तिला कागदपत्र तयार करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मदत केली. त्यामुळे तिचं मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर ID कार्ड आणि शिधापत्र म्हणजे रेशन कार्ड हे जे आहे ते बनलेलं आहे आणि नंतर 2 ते 3 वर्ष या महिलेने लक्ष्मीर भांडार योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला होता. लक्ष्मीर भांडार योजना म्हणजे जी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा साधारणतः लाडकी बहीण योजनेच्याच सारखी एक योजना तिकडे सुद्धा आधी सुरू होती ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये 2021ला त्यांनी ती आणलेली होती. त्याचा लाभ सुद्धा हे लोक घेत होते, हे सुद्धा याच्यातनं दिसते. हकीमपूर या सीमेच्या ठिकाणी बायको आणि मुलासोबत असलेल्या सलाम दाली यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलेल्या नुसार किंवा त्यांना दिलेल्या माहितीनुसार 5 वर्षांपूर्वी बांगलादेशहून तो भारतात आला. त्यावेळी एजंटने त्याच्याकडून साधारणतः 8 ते 10 हजार रुपये घेतले
इथे येऊन त्याच्यानंतर त्याने कार्पेंटरचं काम केलं. या पलीकडे जाऊन आणखीन एक अशी व्यक्ती आहे जिने एबीपी न्यूजशी बोलताना असं सांगितलं की ती व्यक्ती सुद्धा अवघ्या 10 वर्षांची होती त्यावेळेला त्याच्या वडिलांनी त्या व्यक्तीला भारतात आणलं आणि तोही इथे कार्पेंटरचं काम करतोय. त्याचं म्हणणं एवढंच आहे की इतकी वर्ष आम्हाला कोणी काहीही बोललं नाही, आम्ही इथे आलो 2 वेळेस आमचं जेवत होतो आणि आमची कामं करत होतो, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आता मात्र माघारी फिरावं लागतंय. टाइम्स ऑफ इंडियाला तकलिमा खातून हिने सांगितलंय की खोजा दंगा सीमेवरून ती भारतात आली घरकाम करायला आणि ती आता स्वेच्छेने परत जातीये कारण तिला कुठल्याही प्रक्रियेत अडकायचं नाहीये. म्हणजे काय तर हे जे भारतात आलेले होते बेकायदेशीररित्या खास करून जे आलेले होते त्यांच्याकडे काही जणांकडे त्यांची कागदपत्र नाहीये, त्यामुळे याच्यामध्ये डिटेन सुद्धा केलं जाऊ शकतं. म्हणजे संबंधित अथॉरिटी जे आहे अधिकारी वर्ग जे आहेत ते तुम्हाला ताब्यात घेऊ शकतात, अटक होऊ शकते, तुमच्या चौकशा होऊ शकतात, मग तुम्हाला डिपोर्ट केलं जाऊ शकतं. असंख्य गोष्टीतनं या प्रक्रियांमधनं त्यांना जावं लागू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ती व्यक्ती स्वतःहून आता बांगलादेशला परत निघालेली आहे. आणखीन एक व्यक्ती आहे शाहिदुल गाझी म्हणून. तोही इथे 3 वर्षांपूर्वी एका एजंटच्याच मदतीने घुसला आणि इथे येऊन तो आता गवंडीचं काम करत होता. त्याचं म्हणणं आहे की आता नागरिकत्वाचे कोणतेच पुरावे नसल्याने अनेकांना अशाच पद्धतीने माघारी फिरावं लागते किंवा परतावं लागतंय. या सगळ्या प्रतिक्रियांमधून हे दिसून येते की किती मोठ्या प्रमाणात आणि कसे फक्त काही हजार रुपये मोजून लोक आपल्या भारतामध्ये घुसतायत. ही तर अगदी एका हातावर मोजणं आहेत की मी काही उदाहरणं तुम्हाला सांगितली किंवा वेगवेगळी माध्यमं जी आता बॉर्डरवर जिथे हे सगळे होल्डिंग सेंटर्स आहेत जिकडे खूप मोठ्या प्रमाणात आता हे जे बेकायदेशीररित्या घुसलेली जी लोक होती किंवा स्थलांतरित जे आहेत ते तिथे जाऊन आता थांबलेले आहेत आणि प्रक्रियेनुसार ते आता त्यांच्या देश म्हणजे बांगलादेशमध्ये परत माघारी पाठवले जातील. त्यांच्याशी ज्या वेळेला माध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातनं ही सगळी माहिती मिळते. पण याच्यातनं हे सुद्धा दिसून येतं की हे किती इझिली होतंय आणि किती मोठ्या प्रमाणात झालेलं सुद्धा असू शकतं. पण त्याच वेळी आपल्याकडे सुद्धा किती त्रुट्या होत्या हे सुद्धा याच्यातनं अधोरेखित होतंय. बांगलादेशची सीमा जी भारताला लागून आहे त्यात नदी, शेतजमीन आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती सुद्धा आहे, मोठ्या प्रमाणात गावं आहेत तिथे. याच गोष्टींचा फायदा हे एजंट्स घेत आहेत आणि ह्यातूनच मानवी तस्करी किंवा स्मगलिंग ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. सीमेवर जवान असतानाही होणारी घुसखोरी, भारतात बेकायदेशीररित्या घुसल्यानंतरही या स्थलांतरितांना मिळणारी आधारसारखी कागदपत्र आणि नंतर ह्याच जोरावर त्यांनी मूळ भारतीयांच्या वाट्याला असलेल्या मारलेल्या रोजगारांच्या संधी, प्रशासनावर येणारा ताण, योजनांचा उचललेला फायदा, या सगळ्या समस्या फारच गंभीर आहेत. बंगालमध्ये आता तृणमूल काँग्रेसचं सरकार जाऊन भाजपचं सरकार आलेलं आहे आणि त्यानंतर या बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरितांचं म्हणणं आहे की आमचे लँडलॉर्ड सुद्धा आता घाबरलेले आहेत कारण की या स्थलांतरितांना खास करून बांगलादेशींना जर घरं दिली जात असतील तर 2 लाखांचा दंड, तुरुंगवासांची सुद्धा भीतीही त्यांना सतावते. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींनी सुद्धा दिलेल्या माहितीनुसार ममता सरकारमधील लक्ष्मीर भांडार योजनेत 30 लाख इनएलिजिबल म्हणजे जे अपात्र ठरलेले आहेत मतदार ते दिसून आलेले आहेत. बोगस लाभार्थी आणि खास करून जी लोक भारतीय नाहीत त्यांना आम्ही लॉन्च केलेल्या अन्नपूर्ण योजनेत कोणताही लाभ मिळवून देणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आता फार वायू वेगानं केल्या जात आहेत कारण की बांगलादेशला लागून असलेली जी पश्चिम बंगालची सीमा आहे तिथे मोठ्या संख्येने आता हे सगळे स्थलांतरित जमलेले पाहायला मिळत आहेत आणि ही मोहीम जी आहे ही आता इथून पुढे सुद्धा सुरू राहणारच आहे. आणि याबद्दल सुद्धा म्हणजे हे कशा पद्धतीने घुसतात, त्यांना कोण मदत करतं, या सगळ्या संदर्भातली सुद्धा एक कमिटी सुद्धा ही तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे या गोष्टी आता वेगानं केल्या जातील. अर्थात अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की हे कशाच्या धर्तीवर केलं जातं, तर याच्यासाठी आपल्याकडे फॉरेनर्स ऍक्ट असेल किंवा महत्त्वाचा तो म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट CAA जो 5 वर्षांपूर्वीच मंजूर सुद्धा झालेला होता आणि ज्याच्यावरनं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाद झालेला होता. पण ह्या सगळ्या आपल्याकडे कायदे आहेत, ऍक्ट्स आहेत आणि त्या जोरावरच जी लोक भारतीय नाहीत तर त्यांना त्याच्या संशयितांना शोधलं जाणार आहे, त्यांचा तपास केला जाणार आहे, वेळप्रसंगी त्यांना ताब्यात सुद्धा घेतलं जाईल, अटक केली जाईल आणि नंतर त्यांचं डिपोर्टेशन जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे. आता त्याच्यामध्ये पुढे नेमकं काय होतं, कशा पद्धतीने ही मोहीम पुढे राबवली जाते आणि आपल्याकडनं सुद्धा इथून पुढे आणखीन कशा पद्धतीने काळजी केली जाते खास करून या सगळ्या गोष्टींवर आळा बसण्यासाठी हे पण बघायला हवं. आणि तुम्हाला सुद्धा या सगळ्या संदर्भात काय वाटतं, तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.